गेल्या आठवड्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये महसूल सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। नंदुरबारमध्ये देखील सुरू असलेल्या महसूल सप्ताहाची सांगता सोमवारी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात करण्यात आली। नंदुरबारचे प्रांताधिकारी सुभाष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली व संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महसूल सांगता सोहळा पार पडला। यावेळी नागाई शुगर लिमिटेडच्या शेतकऱ्यांचं थकीत वेतन 20 ऑगस्ट पर्यंत वाटप केलं जाईल असं आश्वासन देण्यात आलं असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी दिली आहे। आज महाराष्ट्र जिले में नंदुरबार जिले में शहादा तहसील जो है वहाँ की एक शुगर फैक्ट्री नागाई देवी शुगर जो दूसरी सहकारी सोसाइटी से 25 साल के लीज पर दी गई, उन्होंने 7 महीने तक यहाँ के गन्ना उत्पादक किसानों का पेमेंट नहीं किया। इसके बारे में 2-3 बार अलग अलग अगली तारीख देते हुए आज हमारे किसान, जिनकी कुल संख्या तो 1300 है, पर उनके प्रतिनिधि आज हाजिर रहे और तहसीलदार शहादा तहसील के और प्रांत अधिकारी, अनुविभागीय अधिकारी इनकी उपस्थिति में ये बात हमने स्पष्ट की है कि केंद्र सरकार ने 2022 तक ही 290 रुपए प्रति क्विंटल का रेट जाहिर किया था, तो उससे बढ़ना चाहिए, उसे कम नहीं हो सकता है। दूसरा कि 14 दिन पेमेंट न देते हुए 15वें दिन से ब्याज लागू होता है। ये शिरीष चौधरी जो आज उस फैक्ट्री के मालिक हैं, उनको पता है और उन्होंने मंजूर किया है कि मुद्दल और ब्याज दोनों वो 20 अगस्त तक दिए बिना नहीं रहेंगे। और हमारे किसानों को भरोसा नहीं कि उनके बैंक में पैसा होगा कि नहीं, क्योंकि 34 कोटी से ज्यादा रकम मुद्दल की ही है और उसके ऊपर ब्याज लागू है, जिसके बारे में बार बार इन्होंने मांग करने के बाद कलेक्टर महोदया मनीषा खत्री जी से एक नोटिस तो शुगर फैक्ट्री को दी गई है, पर उसका पालन होने के लिए आगे बढ़ना भी जरूरी था। तो आज ये ठोस आश्वासन नहीं, निर्णय लेते हुए हम आगे बढ़ रहे हैं। हमें अपेक्षा है कि 20 तारीख तक डायरेक्ट बैंक के अकाउंट्स में किसानों के पेमेंट हो जाएगा। हमें जानकारी मिली है कि मजदूर भी जो नर्मदा किनारे से सतपुड़ा से यहाँ लाए जाते हैं मैदानी क्षेत्र में, उनके भी 5-5, 7-7 महीने मजदूरी का पेमेंट बाकी है। तो क्या हाल भुगतते हैं किसान, हम ये नहीं सहेंगे। कौन बनाता हिंदुस्तान? कौन चलाता हिंदुस्तान? कौन खिलाता हिंदुस्तान? तो लड़ेंगे, हम हमारा हक मानते, हम हमारा हक मानते। एक फैक्ट्री शुगर के अलावा एथेनॉल डिस्टिलरी में लिकर भी बनाती है। सही तो हर फैक्ट्री का टोटल लाभ हानि का हिसाब क्या है, कितने करोड़ रुपए बनाते हैं, एक बिजनेस से दूसरे बिजनेस में जाने की इतनी क्षमता कैसे आती है, ये भी पूछना जरूरी है। और किसानों को खेती छोड़नी पड़ती है, बिकनी पड़ती है। बेटा बोलता है उसके बदले एक बोलेरो ले लो दादा, हम चलेंगे। तो ये जो हुआ है उसके लिए किसानों का संयुक्त किसान मोर्चा जो हमी भाव मांग रहा है, वो हमी भाव स्वामीनाथन आयोग के आधार पर 1 रुपया लागत पर 1.5 रुपया कीमत, इस हिसाब से न केवल गन्ने को, न केवल कपास को, लेकिन हर सब्जी, हर फल और हर अनाज को मिलना चाहिए। जो पहाड़ी अनाज है मोर बंटी भादी, उसको भी मिलना चाहिए। ये हमारी मांग होनी चाहिए। और हम किसानों को जब परिभाषित करते हैं तो पशुपालक, मजदूर, मछुआरे, वनोपज पर जीने वाले आदिवासी, इनको भी हम किसान ही मानते हैं। इसलिए हम सब किसान मजदूर एकता जिंदाबाद। शहादा तालुक्यातले, नंदुरबार जिल्ह्यातले, महाराष्ट्रातले विविध शेतकरी जे 1300च्या संख्येने आज भोगता आहेत, बरंच ते एकत्र आलेले आहेत। कारण इथल्या सातपुडा सहकारी कारखाना जो होता तो आता नागाई देवी शुगर फॅक्टरी झालेला आहे आणि त्याच्या शिरीष चौधरी हे जे त्याचे आता मालक आहेत, जितक्या वर्षांसाठी त्यांनी घेतलेलं आहे 25 वर्षांसाठी, त्यांनी आज इथे उपस्थिती लावली आणि आम्ही तहसीलदार आणि प्रांत साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज चर्चा केली। चर्चा या गोष्टीची आहे की यांचा 7 महिने पर्यंत सुद्धा पेमेंट बाकी आहे। आता ऊसाची जी किंमत लावायची ती
केंद्र सरकार दर सीझनला ठरवून देत असते, ती किमान किंमत असते. तर 2022 मध्ये ऊसाची किंमत लागलेली आहे 290 रुपये आणि हे म्हणायला लागले 230 रुपये. हे चालणार नाही. दुसरं की 14 दिवसात जर पेमेंट दिलं नाही तर 15व्या दिवसापासून 15% व्याज लागू होतं. तेव्हा जितके महिने यांचं पेमेंट बाकी आहे तेवढ्या महिन्यांचं यांना 15% व्याज त्या ऊसावरती मिळालं पाहिजे. मजुरांचं सुद्धा पेमेंट बाकी आहे. आमच्या नर्मदा किनारीच्या पहाडीच्या दनेल सारख्या गावातले 15 मजूर हे सुद्धा अनेक महिने त्यांचं पेमेंट मजुरीचं न होणार आहे. आज शिरीष चौधरींच्या कडून आम्ही आश्वासन घेतलेलं आहे की 20 तारखेपर्यंत ते पेमेंट देणार आणि ह्या सगळ्याचा विचार करून केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे आणि व्याजासकट ते पेमेंट देणार. आणि आमच्या सगळ्या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की चेक नको, कारण चेक उलट यायला नको. त्यांच्या बँकेत किती पैसे आहेत माहिती नाही, तेव्हा तुम्ही डायरेक्ट आमच्या अकाउंटला पैसे टाका. प्रत्येक गावकरी, प्रत्येक शेतकरी आता आपला तक्ता तयार करेल की किती लोकांचं किती महिन्याचं मुद्दल, किती महिन्याचं व्याज बाकी आहे, टोटल किती रक्कम घ्यायला पाहिजे आणि तेवढी रक्कम एकत्रित घेतल्याशिवाय थांबणार नाही. याबद्दल अधिकारी आणि शिरीष चौधरी यांनी आज जो भरोसा स्पष्टपणे व्यक्त केलेला आहे त्याबद्दल आम्ही आभार मानतो. तहसीलदार साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना नोटीस कलेक्टरांच्या तर्फे जी दिली गेलेली आहे त्या नोटीस मध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख आहे. आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जे उच्च न्यायालयात केस दाखल केलेली होती त्याच्यामध्ये सरकारचं शपथपत्र सुद्धा आहे उत्तर देणारं की हे सगळं आम्ही पालन करणार आहोत. त्यामुळे शहादा तालुका त्याचा अपवाद होऊ शकत नाही. तहसीलदार साहेबांना धन्यवाद. कौन बनाता हिंदुस्तान? भारत का मजदूर किसान. कौन बनाता हिंदुस्तान? भारत का मजदूर किसान. अरे कौन खिलाता हिंदुस्तान? भारत का मजदूर किसान. कौन खिलाता हिंदुस्तान? भारत का मजदूर किसान. शेतकरी संघटनेचा संयुक्त किसान मोर्चा जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. संयुक्त किसान मोर्चा जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. कौन बनाता हिंदुस्तान? भारत का मजदूर किसान. कौन चलाता हिंदुस्तान? भारत का मजदूर किसान. कौन खिलाता हिंदुस्तान? भारत का मजदूर किसान. लड़ेंगे, लड़ेंगे. हम हमारा हक मानते, हम हमारा हक मानते. सातपुडा साखर कारखाना नागाई शुगर लिमिटेडने भाडे तत्वावर घेतला असून या ठिकाणी 1300 शेतकऱ्यांनी पुरवलेल्या ऊसाचं वेतन व कर्मचाऱ्यांच्या 7 महिन्यांचा पगार थकला आहे. यामुळे दरम्यान शासनाने ठरवलेल्या दराप्रमाणे शेतकऱ्यांना हे पैसे थेट खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आलं. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण देखील यावेळी बघायला मिळालंय. दरम्यान या कार्यक्रमाला संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्या मेधा पाटकर, तहसीलदार दीपक गिरासे, नागाई शुगर लिमिटेडचे अध्यक्ष व माजी आमदार शिरीष चौधरी, नायब तहसीलदार विजय सावळे तसेच परिसरातील शेतकरी व आदी मान्यवर उपस्थित होते. विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.